सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा ना. अनिल विठ्ठलराव लबडे, माहेर भायगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना. ओके. आता ही मोसंबी जी बाग आहे हे पूर्ण क्षेत्र किती सर? येईन आपलं 4 एकर 900 झाड. 900 झाड. किती वर्षाची बाग आहे आपली? 7 वर्षाची. ओके. सुरुवातीला तुम्हाला एसीटी वैदिक तंत्रज्ञानाबद्दल माहिती कुठून भेटली होती? माहिती आमचे पाहुणे प्रवीण पवार पाटील, ओके. हां, राजा यांनी वापरलं होतं, मग त्यांच्याकडून माहिती आम्हाला आली. म्हणजे त्यांनी तुम्हाला पूर्णपणे एक माहिती दिली. हा, ओके. आणि ही बाग किती वर्षाची बोलली तुम्ही? 7 वर्षाची. 7 वर्षाची. याला वापर वगैरे तुम्ही कधी सुरू केला? त्याला आपण 2 वर्ष झाले. 2 वर्षापासून पूर्णपणे वापरताय. तिसरा बहार आहे त्यांचा. आता हा तिसरा बार आहे. हम्म. ओके. बेसल डोस मध्ये काय काय दिलं होतं? कृषी अमृत ते SSM वगैरे दिलं. म्हणजे जो आपला शेड्यूलनुसार पूर्णपणे बेसल डोस आहे तो दिला होता. हा कृषी ते जे हे दिलं तर सॉइल चार्जर सोड. म्हणजे जे काही ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये आपलं सॉइलच्या येणं जे जाते ते पण देता आणि पूर्णपणे बेसल डोस पण देत आहे. हो सर. बरोबर. आता मला समजायचंय ही बाग तुमची 6-7 वर्षाची तुम्ही सांगताय. 7 वर्षाची बाग 7 आहे वर्षाची. आणि एक 2 ते 3 वर्षापासून वापर करताय. 3 वर्ष. बरोबर. मागील 3 वर्षाचा काय अनुभव आहे? 3 ते 4 वर्षाचा अनुभव काय कारण तुमचा? ते झाड पिवळे ते व्हायला लागले होते ना, हम्म. त्याच्यामुळे वापरलं होतं मग. काय काय समस्या आहे याच्या पहिली? गळीची समस्या होती. गळीची समस्या होती आणि पिवळापणा आणि ते होतं जरा झाडावर. पानं जे पानं जे पिवळे व्हायचे, हम्म. त्याच्यामुळे बी हे व्हायला लागलं होतं. मग आपण वापरून पाहिलं, हम्म. त्याचा रिझल्ट बरा वाटला आपल्याला. सुरुवातीला पहिल्या वर्षी. हा, ओके. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये सात पहिल्या वर्षी आपण नुसतं एकच वापरलं होतं, हा कृषी अमृत. कृषी अमृत वापरून पाहिलं फक्त. पण ह्या वर्षी आपण सगळा बेसल डोस वापरला. ओके. पूर्णपणे वापरल्यावर काय अनुभव वाटतोय आता? फरकच वाटतो ना, कारण झाडाचा आणि त्याचा क्वालिटी त्याच्यात फरकच आहे ना. हम्म. फरक आहे म्हणून. आता हा जो पूर्णपणे भाग जर का बघितला, इकडे मोसंबी उत्पादक शेतकरी आहेत. म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये इकडे मोसंबी केली जाते. बरोबर आहे की नाही? आता इथं जर का बागा बघितल्या आपण, काय वाटतंय? इतर केमिकलच्या बागा बागेत फरकच वाटतो ना. फरक सांगायला गेलं तर काय काय सांगाल तुम्ही? मध्ये फरक आहे सगळ्यात. फरकच आहे ना. हम्म. किंवा पानामध्ये पानाचं त्याच्यात फळाच्या size पानाची मध्ये साईज. आता हे पहा सर, पान जर तोडलं तुम्ही, तिची साईज बी मोठी वाटते ना. पूर्ण गरेदारी हा. काळुखीवरती आहे आणि माल जर का बघितला आपण हे बघ, प्रति झाड माल बी- किती माल असेल एका झाडाला तरी एक अंदाज? एका झाडाला सरासरी 40-45 किलोचे पोवडं माल धरला आपण. एका झाडासाठी. हो. ओके. आणि फळाची साईज पण तुम्हाला एक चांगली भेटलेली. हा. अगदी बरोबर. आणि रेट मध्ये काय सांगाल? पहिले 3 ते 4 वर्ष तुमचा जो केमिकल मध्ये अनुभव होता. मार्केटचा हिसाब आहे सर. आता रेटचं व्यापारी कसं, आता उधाड्यात त्याच्यात समजा टनावर तर हे चालतं ना. हम्म. रेट सध्या यावर्षी रेट बी पडेल आहे. हम्म. तरी माल बरा आहे आपला. अजून व्यापारी हे नाही केला आपण, द्यायचा नाही सध्या दिवाळीपर्यंत. हम्म. जर रेट भेटेल एखाद्या वेळेस. पण 100% म्हणजे महत्वाचं हे का तुमचा टिकणं क्षमता. त्याला गळ कमी, त्याच्यामुळे तुम्ही हे पहा खाली बी आज तुम्हाला दिसल ना, गळ कमीच वाटते ना. खाली जर का पूर्णपणे बघितलं आपण, गळ एवढं जास्त प्रमाणामध्ये जर का केमिकल जर का बाग जर का असती, बरोबर की नाही, तुम्हाला भरपूर प्रमाणात खाली फळं तुम्हाला दिसू लागले असते. हा, मग ते आपल्या SCTच्या वापरामुळे त्यांनी हे बघू शकता आपण तणनाशक वगैरे काही मारत नाही. तणनाशक ब्रश ब्रश कटर केलेले पूर्णपणे. ओके. आता पवार सर, तुम्ही इकडे आता पूर्णपणे कामकाज बघताय, शेतकरी मार्गदर्शन करताय. तुमच्या म्हणजे देखरेख खाली भरपूर बागा असतील. काय कंडिशन सध्या? सध्या गळीचं प्रमाण भरपूर आहे. बाग पिवळ्या पडतायत आणि काडीवर जाण्याचं प्रमाण जास्त आहे मोसंबी बागेमध्ये. बरोबर. सर शेंड्यापर्यंत माल आहे आपल्या झाडांना, असं काही नाही. आता वरती जर का बघितलं आपण, झूम करून दाखवू शकतो आपण. मालच असं काही नाही का. आता म्हणजे तुमचं याच्यामध्ये सातत्य आणि तुम्ही जे बेसल डोस देत गेले ते प्रतिवर्ष किती देताय तुम्ही बेसल डोस? बेसल डोस आपण याला पहा तुम्ही, आता 50 बॅग कृषी अमृत टाकलं होतं. ओके. पूर्ण एक क्षेत्र किती बोलले? हे 4 एकर आहे. 4 एकरसाठी 100 आपले 50 बॅग कृषी अमृत. कृषी अमृत. ओके. RNPH वगैरे सर्व किती दिलं होतं? बाग जवळपास RNPH जातं. ओके. हा, शक्ती सम्राट. शक्ती सम्राट मिळके तो सर्व एक बेसल डोस जातोय. ओके. काय वाटतंय एसीटी वैदिक आणि केमिकल मध्ये काय बदल वाटतोय फरक तुम्हाला? आहे सर, कारण ते कसं आहे, ते अन्न जर उचलायला बी मदत करते ना. हम्म. ते गांडूळ ते संख्या आम्हाला प्रॉब्लेम आम्हाला पहिलं कंपाऊंड करणं सर, कारण गांडूळ वाढू राहिले खाली, तर डुकराचं प्रमाण वाढलं आम्हाला. म्हणजे माती पण भुसभुशीत झालेली. काय बदल वाटतोय केमिकल मध्ये खर्चाची बाजू आणि वैदिक मध्ये खर्चाची बाजू? खर्चाची बाजूचं झालं, हम्म. पण फरक आहे. क्वालिटीमध्ये फरक आहे. क्वालिटी माल निघतोय. क्वालिटीचा माल निघतो. ह्या दोन्ही तेवढाच फरक आहे ना.
खर्च सेम समजा, हम्म. कारण याला बी रासायनिकला बी पैसे लागते तुमचा खर्च तेवढाच येतोय, तेवढाच येतो. पण वैदिक मध्ये खर्च तुमचा इन्व्हेस्टमेंट आणि समस्या कमी येत आहे. हा. बरोबर की नाही? ते प्रमाण कमी ना. बरोबर. प्रवीण सर काय सांगले बागेत बघून? तुम्ही इतर सारे भरपूर सारे बाग बघताय आणि ह्या बागेमध्ये काय बदल वाटतोय? नाही बागेमध्ये काय तुम्ही बघू शकता याच्यात काळ्या बुरशीचं आपलं मंगूचं वगैरे प्रमाण कमी आहे. हा. पुढं तरी दिसलं आपलं तर एखाद्या झाडावर छोटं मोठं फळ आहे, तर बाकीकडे त्याचा प्रसार भरपूर आहे. पानं पिवळे आहे बाकी ठिकाणी, गळची समस्या भरपूर आहे, पण इथं आपल्याला बऱ्यापैकी काही एवढा प्रॉब्लेम दिसत नाही. आणि तुम्ही सांगत होते मागच्या वर्षी जी बाग होती, ओके, थोडे झाड मरीची वगैरे समस्या किंवा ते जास्त थोडीफार समस्या दिसून येत होती, ते ह्या वर्षी कमी झालं ना. कमी झालेलं आहे. हा. म्हणजे झाडं वगैरे तुमची सुधारलेली चांगल्यापैकी. हो. झाडाचं एवढं हे नाही राहिलं. 15 फुटाचं अंतर आहे, म्हणून चालता येत नाही. ओके, पूर्णपणे पॅक झालेलं आहे पॅक झालेलं आहे पूर्ण. आणि 7च वर्षाची बाग आहे. बरोबर. आता इतर शेतकरी मित्र जे आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? कारण शेतीसाठी वापरण्याला चांगलं आहे आणि वापरल्याचा फरक बी आहे, रिझल्ट बी आहे. अगदी बरोबर. धन्यवाद सर. धन्यवाद.